नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2025 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आपल्या प्रकृतीसाठी उत्तरार्ध हा थोडासा त्रासदायक आहे या महिन्याचा असं म्हणता येईल. पूर्वार्धामध्ये एवढे प्रकृतीविषयी त्रास दिसत नाहीत, पण उत्तरार्धामध्ये काही त्रास आपल्याला जाणवतील. उष्णतेचे विकार किंवा त्यापासून होणारे सबविकार म्हणजे इतर विकार असे विविध विकारांनी उत्तरार्धात आपण थोडे त्रस्त व्हाल असं या महिन्यात दिसून येत आहे. बाहेरही नोव्हेंबर महिन्यात उष्णता थोडी वाढेल, याचाही दुष्परिणाम तुम्हाला होऊ शकतो. म्हणून आपण याबाबतीत थोडे सतर्क राहा. उष्णता वाढली की उष्णतेचे आजार, साथीचे आजार हे आपल्यावर अटॅक करतात. तर ते साथीचे आजारसुद्धा आपल्यावर येणार नाहीत अशी आपण दक्षता घ्या. म्हणजे दक्षता घ्यायचं म्हणजे थोडं सावध राहायचं असंच मी सांगेन. कारण या विकारांनी एकदा कुठलाही विकार झाला की मनुष्य त्रस्त होऊन जातो. शारीरिक त्रस्तता आली की मानसिक त्रस्तता येते. अशा दोन्ही त्रस्तता आल्या की आपलं उद्योगधंद्यावरनं आपलं कामावरनं लक्ष उडतं. तर असं होऊ देऊ नका. आपल्याला उत्तरार्ध जो त्रासदायक आहे हे माहिती आहे, तर आपण थोडे सावधगिरी बाळगा. आणि विशेषतः उगाचच उन्हातान्हाचं पर्यटन किंवा साहसी प्रकल्प असे काही मुद्दाम या महिन्यात उत्तरार्धात करायला जाऊ नका असाच सल्ला मी या ठिकाणी वृश्चिक राशींच्या व्यक्तींना देऊ इच्छितो. आपल्या बुद्धीच्या जोरावर काही गोष्टी आपण निश्चितचपणे चांगल्या प्रकारे करू शकाल असा आत्मविश्वाससुद्धा मला यामध्ये दिसून येतो. पण आत्मविश्वास जरी असला आणि आपल्या बुद्धीने जरी तुम्हाला पूर्ण साथ दिली तरी लक फॅक्टर हा एक वेगळा फॅक्टर आहे की जो आपल्याला योग्य वेळी योग्य व्यक्तींशी जुळवून आणतो आणि यामध्ये तुम्हाला थोडी प्रचिती त्याची येईल. आपली बुद्धिमत्ता आणि भेटणारी व्यक्ती हे दोन जर योग्य वेळी भेटले आपल्याला तर त्याचा निश्चित प्रभाव तुम्हाला चांगला आपल्या उद्योगधंद्यावर आणि आपल्या जे काही काम आहे त्या कामावर निश्चितपणे परिणाम साधणारा असा लाभू शकेल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, जे ॲडवायझर किंवा कन्सल्टंट किंवा फ्रीलान्सर असे जे काम करणारे लोक आहेत त्यांना आपल्या कामामध्ये उचित सल्ला दिल्यामुळे योग्य प्रकारे आपली फी किंवा जे काय मानधन आहे ते मागण्याच्या हक्काने एक आपण मागू शकता आणि ते तुम्हाला मिळू शकेल. तर त्याचा आपण निश्चितपणे स्वतःसाठी फायदा करून घ्यावा. कारण बुद्धी आहे. बुद्धीच्या जोरावर सगळं जग झुकू शकतं. तर त्या बुद्धीच्या जोरावर आपण एखादी गोष्ट निश्चित करू शकता असा विश्वास एक तुमच्यामध्ये आणा. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, मोठी मुलं कॉलेजमधली किंवा लहान मुलं अगदी शालेय शिक्षण घेणारीसुद्धा, त्यांचा एक आत्मविश्वास या महिन्यात वाढेल आणि आपण केलेल्या अभ्यासाविषयी ते नेटाने समोरच्या माणसाला आपला अभ्यास, मौखिक परीक्षा किंवा लेखी परीक्षा यामध्ये आपला प्रभुत्व ते निश्चितपणे दाखवू शकतात. असा एक हा महिना ग्रहमानाने त्यांच्यासाठी आहे की आत्मविश्वास वाढल्यानंतर मुलं काय करू शकतात त्याची प्रचिती त्यांना येईल आणि हे त्यांनी निश्चितपणे करावं आणि ठामपणे एखादी गोष्ट करून दाखवावी की जेणेकरून आपले वरिष्ठ म्हणण्यापेक्षा सर किंवा आपले टीचर्स जे आहेत ते आपले निश्चितपणे आपल्याला शाबासकी देऊ शकतील. तर यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्ण शिक्षणावर केंद्रित करावं आपलं लक्ष असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, कौटुंबिक कारणाने आणि धार्मिक कारणाने कुटुंबासहित प्रवास करणे, तीर्थाटन करणे, तीर्थयात्रेला जाणे असे काही प्रसंग या ठिकाणी दिसून येतात किंवा कुठल्या दर्शनाला, देवदर्शनाला जाणे असे काही प्रसंग या महिन्यात दिसून येतात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कुटुंब परिवारासहित. तर असे जर प्रसंग आले तर निश्चितपणे त्याचा फायदा घ्यावा असाच सल्ला मी या ठिकाणी त्याला देईन. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा विशेष करून पती पत्नी यांनी आपलं रिलेशन जे आहे ते जरा जास्त जपावं. छोट्या प्रसंगाने मोठा वाद घालू नये किंवा वाद जर होत असेल तर तो टाळण्याकडे कोणीतरी प्रयत्न करावा.
जेव्हा वाद होतो तेव्हा दोन व्यक्तीमधील एका व्यक्तीने थांबवण्याची गरज असते, थांबण्याची सुद्धा गरज असते. तर ते कोणी थांबायचं हा आपण विचार केला तर आपण आपल्यापासून सुरुवात करावी. आपण जर थांबलं तर तो वाद वाढणार नाही. त्यामुळे कुठलाही वाद वाढू देऊ नका असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. पूर्वार्धामध्ये ही भीती जरा जास्त दिसून येते, याबद्दल आपण विशेष काळजी घ्यावी हा सल्ला मी मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. उत्पन्न जे तुमचं आहे ते या महिन्यात योग्य तुम्हाला साध्य जसं असायला हवं असंच राहील आणि ते उत्पन्न तुम्हाला योग्य वेळ आल्यामुळे त्याचं नियोजन योग्य रीतीने करून तुम्हाला ते एन्जॉय करण्याची पण क्षमता दिसून येते. मी पूर्वी म्हटलं आहे की आपल्या कुटुंबासहित कुटुंबातील व्यक्तीसहित तीर्थाटन, देशाटन किंवा धार्मिक प्रसंगाने पर्यटन असं दिसून येते, ते आपण अवश्य करा. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.